आजच 13 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने 3 GR प्रसिद्ध केलेले आहेत. बांधकाम कामगार विषयक आहेत आणि सामाजिक सुरक्षा संहिता 2020 हा कायदा अंमलात आणण्यासाठी हे GR निघालेले आहेत. या कायद्या अंतर्गत त्यांनी शैक्षणिक सहाय्य योजना ज्या आहेत त्या योजनांच्या बद्दलचं स्पष्टीकरण आणि त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत शैक्षणिक 14 योजना एकूण होत्या. त्यातल्या त्यांनी फक्त 4 योजना ठेवलेल्या आहेत आणि 10 योजना रद्द केलेल्या आहेत. त्या 10 योजनांच्या मध्ये पहिलीपासून ते 8वी पर्यंत जी शिष्यवृत्ती मिळत होती ती रद्द केलेली आहे. 10वी 12वी यासाठी जी मिळत होती ती रद्द केलेली आहे. एक प्रकारे महाविद्यालयीन शिष्यवृत्ती रद्द केलेली आहे आणि नवीन 3 योजना घातलेल्या आहेत. या योजनांचा जर अर्थ आपण काढला तर या सरकारचं कल्याणकारी मंडळाचं म्हणणं असं आहे की बांधकाम कामगार विषयक शैक्षणिक सवलती ज्या आहेत, ज्यांची कुवत आहे त्यांनाच पैसे द्यायचे, जे शिक्षण देऊ शकतात, ज्यांना स्कॉलरशिपची गरज नाही असे जे थर आहेत शिक्षणामध्ये त्यांना द्यायचे आणि ज्यांना खरं म्हणजे सहाय्याची गरज आहे, आर्थिक सहाय्याची, त्यांच्या योजना त्यांनी काढून घेतलेल्या आहेत. तर असं असल्यामुळे त्यांनी या पहिलीपासून 9वी पर्यंत असं सांगितलेलं आहे की मूलभूत वस्तूंचं किट त्या विद्यार्थ्यांना एक वेळ देण्यात येईल. 2 पाल्यांना देण्यात येईल जास्तीत जास्त आणि किट देण्याच्या नावाखाली त्यांनी स्कॉलरशिप बंद केलेली आहे. आता किटचा अर्थ आपल्याला समजतो. भांड्याचं किट आपण बघितलेलं आहे, डबे बघितलेले आहेत, पेटी बघितलेली आहे. तर हे या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू कामगारांना मिळाल्या, परंतु त्या वस्तूंच्या किमती कंत्राटदारांना चौपट रक्कम त्यांना दिलेली आहे आणि त्या चौपट रकमेमध्ये काय टक्केवारी आहे हे काय सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. तर परत एकदा त्यांना हे प्रेम उतू गेले आणि या मंडळातला जो पैसा आहे तो कंत्राटदारांच्या घशात घालायचं त्यांनी आडमुठेपणानं राजरोसपणे सुरू आहे. आता त्यांनी एक अंदाजपत्रक जाहीर केलेलं आहे, ते BOCW वेबसाईटवर उपलब्ध आहे. ते जर तुम्ही बारकाईनं वाचलं तर तुमचं असं लक्षात येईल की आतापर्यंत 26,000 कोटी रुपये खर्च केले आहेत या मंडळाने. 26,000 कोटी ही जी रक्कम आहे ती कमी नाही आणि या 26,000 कोटी हे बिल्डर्सने ज्या बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत, लोकांनी जी घरं बांधलेली आहेत, तर त्याचा 1% जो आहे तो 1% जमलेली ही उपकाराची रक्कम आहे. यातली कमीत कमी 20,000 कोटी रुपये त्यांनी फक्त 4 कंत्राटदारांना वाटलेले आहेत. मध्यान्ह भोजन योजनेलाच 8,000 कोटीपेक्षा जास्त दिलेले आहेत. तुम्ही जर त्यातला हिशोब काढला तर तुमच्या लक्षात येईल. संच आहेत, पेट्या आहेत, डबे आहेत त्यासाठी दिलेला आहे. त्याशिवाय आणखीन 4,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यांनी तुमचं रक्त काढून घेतलेलं आहे, आपलं रक्त काढून घेतलेलं आहे. रक्त आमचं काढून घेतलं आणि त्या कंत्राटदार कंपनीला एका माणसाच्या रक्तासाठी 3,900 रुपये दिलेले आहेत. त्यांनी कसलंही रिपोर्ट्स आपल्याला दिलेले नाही. तर हे सगळं सुरू आहे आणि हे कमी काय म्हणून काय, आता 35 लाख अर्ज प्रलंबित आहे. आता हा आकडा माझा नाही किंवा रतन खत्रीचा नाही. हा आकडा जो आहे तो सेवा स्तर म्हणून BOCW त्यामध्ये एक मुद्दा आहे, त्याच्या अंतर्गत दिलेली माहिती आहे आणि त्यामध्ये ही सगळी 35 लाखाची कहाणी आहे. आता मुद्दा असा आहे की हे सरकारला काही शरम वाटत नाही. त्यांनी कायदा असा केलेला आहे, नाव मोठं दिलेलं आहे, नाव मोठं आणि लक्षण खोटं. काय नाव दिलेलं आहे? लोकसेवा हक्क हमी कायदा. सरकारनं या कायद्याचं खूप कौतुक केलेलं आहे, पण या कायद्याचं पार चिंध्या करून टाकलेले आहेत सध्या. या कायद्यानं काय सांगितलंय की तुम्हाला आम्ही हमी देतोय तुमचा अर्ज मंजूर करण्याची, आणि हा कायदा निर्माण होता 10 वर्ष झालेली आहे. त्या 10 वर्षामध्ये पहिल्यांदाच आम्ही त्याचं 3रं अपील आहे ते पुण्यामध्ये
आम्ही दाखल केलेला आहे. तर हमी दिलेली आहे 3 महिन्यामध्ये अर्ज मंजूर करायची. मग त्यांची जबाबदारी नाही का, की त्यांचं कर्तव्य नाही की जे 3 महिन्यापेक्षा जास्त काळापासून अर्ज प्रलंबित आहेत ते मंजूर केले पाहिजेत त्यांनी. बरं, तुम्ही काय अर्ज असं हवेत ना आमच्याकडनं घेतलेलं नाही ना. आमचा अर्ज घ्यायला आणि तपासायला तुम्ही वर्षाला 105 कोटी रुपये देताय तालुका सेंटर्सना. आणि गंमत म्हणजे तालुक्याला सेंटर असून आता आणि 70 सेंटर्स त्यांनी तयार करालेत. एवढे असून यांची ही दैना. तर तपासलेले आहेत, म्हणजे काय आमचा अहवालातनं अर्ज पडलेला नाही. मग एवढं तुमच्याकडे रेकॉर्ड असताना मुळात अर्ज भरता येत नाही, आमचा अर्ज बरोबर नसेल तर, कागदपत्र योग्य नसतील तर, तालुका सेंटर्स मार्फत आमचा अर्ज बरोबर आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि तुम्ही तरी अर्ज आमचा पेंडिंग ठेवताय. बरं, किती ठेवताय? 35 लाख. आणि आता ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना हे महाशय सचिव जे आहेत मंडळाचे ते पैसेच सोडत नाहीत बँकेत. अर्ज मंजूर आहे परंतु पैसे द्यायचे नाहीत, असं सुद्धा सुरू आहे. म्हणजे एनकेन प्रकारे त्यांना या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कुठलेही लाभ लोकांना द्यायचे नाहीत. फक्त भांडी घ्या, घरात बसा, पेट्या घ्या, घरात बसा, बाकी काय मागू नका. मागितलं तर आम्ही देणार नाही. आणि मग ते भांड्याची जी किंमत होईल, तो कामगार स्कॉलरशिप जर त्या मुलाची मागितली तर त्या हेलपाड्यामध्येच त्याचा जीव जातो. तर हे सगळं आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असला प्रकार सुरू आहे. तर या सगळ्यामध्ये त्यांनी मध्ये प्रसूती लाभच बंद केले महिलांचे. 15,000 आणि 20,000 होते ते. आता त्यांना शरम वाटते, लाज वाटते. कारण का, आता हे 29 कायदे, कामगार कायदे रद्द करून 4 श्रम संहिता लागू करणार आहेत. यातली सामाजिक सुरक्षा संहिता जी आहे 2020, त्याच्यामध्ये महिलांना प्रसूती रजा देण्याची तरतूद आहे. मग हे किती मागासलेले आहेत खरं म्हणजे. आणि मागील 2 वर्षापासून असे उद्योग चालू केलेले आहेत की आता नवीन कायदा येणार आहे, नवीन कायद्यामध्ये ह्या गोष्टी असणार नाहीत, मग ते आत्ताच रद्द करायचे असे उद्योग केलेले आहेत. याच्या नावाखालीच त्यांनी आमदारांच्या कमिट्या स्थापन करायचा प्रयत्न केला. तर परंतु यामध्ये असं आहे की द्यायला पाहिजे. आम्ही उभावून केली होती की बघा हे कसलं सरकार आहे, कसलं हे कल्याणकारी मंडळ आहे की महिलांना त्यांना सहाय्य म्हणून सुद्धा बाळंतपणामध्ये प्रसूतीमध्ये पैसे द्यायला तयार नाहीत. म्हटल्यानंतर त्यांनी 25,000 देण्याचं जाहीर केलेलं आहे. आणि हे एका बाजूला करताना दुसऱ्या बाजूला त्यांनी या 10 योजना बंद केलेल्या आहेत. आता हे सुद्धा कसं आहे, ज्यांची ताकद आहे शिक्षण घेण्याची, फी भरण्याची, परदेशात जाण्याची, त्यांनाच हे पैसे देत आहेत. म्हणजे त्यांनी आता असं ठरवलेलं आहे की परदेशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सगळे फी देणार. मग आता परदेशामध्ये काही ठिकाणी 45 लाख 50 लाख सुद्धा फी आहे, तेवढी देणार हे. दुसऱ्या बाजूला जे PhD करताय त्यांचा सगळा खर्च हे देणार. PhD साठी भत्त्या सकट. आणि हे निवड किती जणांची करणार, हे वर्षाला 25 लोकांना हे देणार. म्हणजे 25 कोटीपेक्षाही जास्त रक्कम देण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे की या योजनांचा लाभ मुठभर श्रीमंतांना देण्याचं कारस्थान यांच्या मार्फत चालू आहे. स्वतःच्या लहरीप्रमाणे, वशिल्याने त्यांना चांगलं म्हटलं पाहिजे, त्यांचं भलं म्हटलं पाहिजे, त्यांच्या माणसांचं त्यांनी काम करणार. जसं आता हे धर्मेंद्र शिक्षण मंत्री आहे, स्वतःची मुलगी परदेशामध्ये शिक्षण घेते, 68,000 रुपये तिचा टेलिफोन बिल सरकारी खात्यामधून भरलं गेलं. आणि दुसऱ्या बाजूला सोनम वांगचुक सारखे या देशातले एक स्वाभिमान बाळगायला पाहिजे असे नेते, सामाजिक कार्यकर्ते, सायंटिस्ट त्यांना बघायला सुद्धा हे तयार नाही. इंग्रज सुद्धा इतके नालायक नव्हते. इंग्रज सुद्धा महात्मा गांधी उपोषणाला बसल्यानंतर त्यांची काळजी घ्यायचे म्हणा किंवा त्यांना जाऊन भेटायचे, तर एवढी सुद्धा यांची लायकी नाही अशी स्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे हा जो JR काढलेला आहे आज, या JR मधून त्यांनी या 1ली पासून 8वी पर्यंत आता स्कॉलरशिप मिळणार नाही. आता त्यांचं म्हणणं असं आहे की 9वीला ते 25,000 रुपये देणार आहेत. परंतु 9वीच्या अगोदर जर तुम्ही एखादी
स्कॉलरशिप घेतलेली असेल तर मग तुम्हाला हे 25,000 मिळणार नाहीत. 11वीला एकदा 25,000 मिळणार. त्यावेळेला सुद्धा जर तुम्ही मागे एखादी स्कॉलरशिप घेतलेली असेल तरी सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. सैनिक शाळेसाठी स्कॉलरशिप दिलेली आहे, त्यांना देऊ नये असं माझं काही मत नाही. विनाअनुदानित सैनिक शाळेसाठी सुद्धा त्यांनी देऊ केलेला आहे. तर ह्या एक 3 योजना त्यात घातलेल्या आहेत आणि मुळातल्या 10 योजना बंद केलेल्या आहेत. हा त्यांचा निर्णय त्यांनी रद्द केला पाहिजे. पूर्वीच्या सगळ्या योजना त्यांनी पूर्ववत सुरू करायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे. आता हे मानणं न मानणं ह्या सरकारचं महाराष्ट्राचं जे धोरण आहे ते यांच्याकडनं काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. त्यांनी कधी ऐकलेलं आहे आंदोलनकर्त्यांचं असं काही उदाहरण नाही. त्यांच्या लहरीप्रमाणे त्यांच्या मनाला येईल ते निर्णय घ्यायचे, लादायचे, हे त्यांचं सुरू आहे. म्हणून आम्हाला कोर्टामध्ये जावं लागतं. शेवटी हायकोर्टमध्ये आम्ही जाऊनच जिंकलं ना. आचारसंहिता काळात बंद करायचं नाही काम, त्यांना चालू करावं लागलं. कोर्टामध्ये गेल्यामुळंच आम्ही अर्ज आमचा आम्ही भरणार ही बाब मान्य करायला लागली. अन्यथा त्यांचं म्हणणं असं की तालुका केंद्रावर आणि जिल्हा सुविधा केंद्रात येऊन तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे. तर काही लढे आपण जिंकलेले आहेत. असाही लढा जिंकलेला आहे 2020 मध्ये की 5,000 रुपये बोनस त्यावेळी जो जाहीर झालेला होता तो अजूनही त्यांनी दिलेला नाही. हायकोर्टने निर्णय दिलेला होता, हायकोर्टने बैठका घ्या संघटनेवर असं सांगितलेलं होतं, तेही ते ऐकत नाहीत. तर न्यायालयीन मार्गाने आता सुरू आहे. आणि हे सर्व सुरू असताना आज आपण पाहतोय की आजचे मुख्य प्रश्न हे आहे की आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही या मागच्या योजना सगळ्या ज्या आहेत त्या बंद करता कामा नयेत. कारण हे 4 लेबर कोड जे आलेले आहेत, 4 श्रम संहिता 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने बांधकाम कामगारांचा ऐतिहासिक निर्णय दिला. सिव्हिल रिट पिटिशन क्रमांक 318/2006 आणि सरकारला त्याने सांगितलं सगळ्या देशामध्ये एकसारख्या कल्याणकारी योजना तुम्ही बांधकाम कामगारांच्या राबवल्या पाहिजेत. प्राधान्याने तुम्ही शिक्षणाची मदत असेल, घरं बांधणं असेल, आरोग्यविषयक असेल, हे तुम्ही केलं पाहिजे. हा आदेश याची शाही वाळते न वाळते तोपर्यंत 2019 मध्येच भारत सरकारने 4 लेबर कोड आणण्याचा घाट घातला आणि त्याच्यासाठी सुरुवातीला 42 कायदे रद्द करायचं त्यांनी ठरवलेलं होतं. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या सगळ्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ज्या अशा पल्लवीत झालेल्या होत्या त्या मारल्या गेल्या. त्यांनी मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं. तर आता सुद्धा ही स्थिती आहे आणि त्याच्यामुळे ही सामाजिक सुरक्षा संहिता जी आहे 2020 मध्ये त्याचा त्यांनी मसुदा 5 मे 2026 ला जाहीर केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला दुरुस्त्या द्याव्या लागतील आणि त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. तर कायद्याचा असा उलटा सुलटा अर्थ लावणे, काय वाटेल ते निर्णय करणे, हे सगळं सुरू आहे. आणि दुसऱ्या बाजूला आज 35 लाख अर्ज त्यांनी पेंडिंग ठेवले आहेत. त्याचं त्यांना काही वाटत नाही. ते काम करण्यासाठी ते 150 कोटीपेक्षा जास्त वर्षाला पैसे खर्च करतायत आणि अर्ज प्रलंबित आहेत. तर हे सर्व एकदा जनतेसमोर आलं पाहिजे, कामगारांनी समजून घेतलं पाहिजे. फक्त आपण अर्ज केलेला आहे, मंजूर झाला पाहिजे या अपेक्षेमध्ये न बसता हे समजून घेतलं पाहिजे की त्यांना वस्तू देण्याच्या पलीकडे काहीही तुम्हाला द्यायचं नाही. हे कारस्थान आहे, ते उजळून लावा, तक्रारी करा, लोकसेवा हमी कायद्याखाली तक्रारी करा आणि जमेल त्या मार्गाने आंदोलन करा. जर गरज वाटली तर आम्ही आणखीन उच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत. तर या पद्धतीनं तुम्ही या आंदोलनामध्ये सहकार्य करा, सहभागी व्हा आणि तुम्हाला असेल तेवढी ताकद तुम्ही संघटनेला, कृती समितीला, जी कृती समिती आमची आहे ती कृती समिती काय काम करते हे तुम्ही बघितलेलं आहे, अजूनही आम्ही करीत आहोत. तुम्ही ही कृती समिती दुर्बल ठेवू नका, धरित्री ठेवू नका, दुबळी ठेवू नका, ताकद द्या आणि जमेल तेवढी आर्थिक मदत करा. मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा निमंत्रक आहे. माझा मोबाईल क्रमांक आहे, जरूर काही प्रश्न असल्यास विचारा. 9960499366. हे गुगल पे साठी, फोन पे साठी सुद्धा चालतं. तुमच्या मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. त्या आधारावर आपल्याला पुढे जायचं आहे. एवढे बोलून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद.
लाल सलाम, जय भीम.